मी थांबू शकत नाही राव आज का झालं सांगण्यासाठी. आजची तारीख आहे 20 मे 2016. आता वाजले करीब संध्याकाळचे 5:30-6 वाजले. आज दिवसभरात काय झालं? 8वा एपिसोड आहे का? करून घेऊ आज याला आर्टिफॅक्ट एपिसोड थोडा लवकर रिलीज झाला त्यामुळे. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 446. आजची तारीख आहे 20 मे 2016. आता वाजले करीब 5:30 वाजले संध्याकाळचे. आज काऊन एवढं लवकर आर्टिफॅक्ट एपिसोड करण्याचं कारण काय? कारण मी बहुत डेस्पिरेट होते आज का झालं सांगण्यासाठी. म्हणजे एव्हरी डे प्रमाणे हे सारखं नाही. एव्हरी डे प्रमाणे म्हणजे प्रत्येक दिवशी सकाळी उठलं, जिमला जाणं, तिथून घरी येणं, एखाद दिवसात दुपारी पिक्चर पाहणं, थोडं झोपणं, संध्याकाळी 5 वाजता खेळायला जाणं, मग तिथून आल्यावर मग थोडासा हा फ्रेश वगैरे झाला का मग पिंट्याचा फोन येते, मग कुठंतरी पार्टीला वगैरे किंवा कुठच्या लग्नात वगैरे जाणं, आणि तिथून 11 वाजता घरी येणं, आल्यानंतर थोडंसं झोपणं, वायफाय चेडणं, झोपून जाणं, बस. डेली रुटीन तर हाच होता. म्हणजे मी ज्याप्रमाणे विचार करून राहिलो होतो, आणि जर मला आणि नेहमी मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हेच विचार करून राहिलो होतो की मी मुंबईला कशा प्रकारे जाईन. सो राईट नाऊ दिस इज द ऑपॉर्च्युनिटी. आज सांगू, आज मी कुठे आहे? आज मी आहे नागपूरमध्ये. यस, आज मी नागपूरमध्ये आहे. मामाजी जे माझे आत्याचे मिस्टर आहे ते एक मोठ्या पोस्टवर आहे, औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा इथे. आणि माझा डिप्लोमा झाला आहे, सो त्यांच्यासाठी काफी इझी आहे माझ्यासाठी लावून देणं, काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. सो इट इज इट. आणि मला वाटतं ही चांगली गोष्ट पण आहे, कारण याच्यामुळेच मी पुढे जाऊ शकतो. कारण हा मला एक चान्स भेटला कुठेतरी जायचा. आता बघा, मला मुंबईला जायचं तर होतं, पण मी विचार करून राहिलो होतो का सर्वाईव्ह करीन, स्ट्रगलिंग करीन, पूर्ण रक्ताचं पाणी करून, पण ती महाबहीण करून एक करीन. पण मला असं दिसलं का दुसरा कोणता वे आहेच नाही यासाठी. याला समजून घेण्यासाठी की आपण मेहनत नाही केली तर हे होणारच नाही. मेहनत तर प्रत्येक गोष्टीसाठी लागतेच. पॉईंट आहे तर तुम्ही मेहनत कशात करताय. प्रत्येक गोष्टीची एक वेगवेगळी मेहनत आहे. जर तुम्ही जगण्यासाठी मेहनत करताय, राहण्यासाठी मेहनत करताय, किंवा तुमच्या डेस्टिनीसाठी कॅप्चर करण्यासाठी मेहनत करताय, म्हणजे प्रत्येक मेहनतीचं वेगवेगळं पार्ट आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत का मी आता एवढं स्ट्रगल केलं जगण्यासाठी तर मला डेस्टिनी भेटू शकते एकदम इझिली. दॅट इज नॉट फेअर. कारण इथे जेवढी मेहनत आहे त्याच्यापेक्षा डबल मेहनत त्याच्यामध्ये आहे. अदर फील्डमध्ये म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची मेहनत आहे. त्यामुळे आता तू म्हणशील मी इंजिनिअरिंगचे 4 वर्ष बहुत चांगल्याने केले, आता मला डॉक्टरीची पदवी द्या. दॅट इज नॉट. जर तुला डॉक्टर बनायचं असेल किंवा डॉक्टरची डिग्री पाहिजे नसेल तर तुला मेडिकल करायचं होतं, तू इथे 4 वर्ष घालवायचे होते, तू इंजिनिअरिंग काऊन केलं? म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी मेहनत आहे ना, राईट नाव. तर त्याचप्रमाणे आहे. आता मला मुंबईमध्ये जाऊन सर्वाईव्ह करावं नाही लागत. मला आता मुंबईला जाऊन हार्डली स्ट्रगलिंग करावं लागेल, थोडं बहुत झेलावं लागेल, तिथं त्यात मेहनत करावं लागेल. म्हणजे मला एक प्रेशर पॉईंटवर हिट करायचं आहे, आणि बस देन आय गॉट माय डेस्टिनी. काफी सिम्पल आहे, खूप जास्त फॅक्ट नाही आहे. आता मी नागपूरला आलो आहे, आणि मामाजी आता मला लावून देईनच आहे. त्यांच्यात थोडा बहुत आहे काही ना काही, त्यामुळे ते लावून देईनच. आणि मला पण एक सुरुवात वाटते, माझ्या लाईफची एक नवीन चॅप्टर सुरू होऊन राहिला आहे. तर बरोबर वाटते का मी याच्यात 100% देऊ. म्हणजे काय की मी आता माझा प्लॅन काय आहे, आता मला डेस्टिनी माझ्यापाशी इतक्या जवळ आली आहे, तर मी तिच्या अजून थोडा जवळ जाण्याचा प्रयत्न करेन. जर मला पुढे काहीच वेध दिसला नाही तर ते तिथून काही ना काही मॅजिक करेल, अजून काही ना काही पाथ माझ्यासमोर ठेवेल, आणि मग मी त्याला धरून असं समोर जाईल. म्हणजे एक प्रकारे एकदम मॅजिक होत नाही, बहुत हलका मॅजिक होते. त्यामुळे थोडंसं त्याला जाणून घ्यावं लागते आणि त्याच्याबद्दल विचार करावा लागते, आपण त्याला कशा प्रकारे अचीव करू त्या टार्गेटला. अचीव आता मी का म्हणणार होतो, आता मी नागपूरला आलो आहे. माझा प्लॅन काय, तर मी आता नागपूरला आलो आहे,
थोडा थांबा लागेल. म्हणजे जॉब तर एकदम आल्याबरोबर आज आलो आणि उद्यापासून जॉब सुरू, दॅट इज नॉट फेअर. कारण तिथे पण काही ना काही हे असते, जॉब लागण्यासाठी काही प्रोसिजर असतात, त्याला फॉलो करायचे असतात, त्याला थोडा बहुत टाईम लागते. तर हार्डली 5-10 दिवस इथे नाही थांबायचं आहे. आत्ताच्या घरी आपल्याला खापर खेळायला थांबायचं आहे. 5-10 दिवस इथे पाहायचं आहे कसं आहे काय वगैरे. आणि आय एम फील व्हेरी लकी का मला नाही का शेल्टर बहुत चांगलं भेटून राहिलं आहे. इथे मामारीचं घर आहेच ऑफकोर्स, ते नागपूरला आहे. जे की खापरखेड्याला त्यांचं एक क्वार्टरसुद्धा आहे. तर त्या क्वार्टर कोणी राहत नाही. तर मी जिथे काम करतो तर मी तिथे राहीन, राईट. सो इट इज गुड, इट इज नाईस, इट इज मच बेटर, रिअली बेटर. आणि मला बहुत कमाई तर थोडी बहुत करावी लागेल. हार्डली पेमेंट किती 10-12 हजार रुपये राहील. माझ्यासाठी सॅटिस्फाय आहे. पण हे 10-12 हजार रुपये जर मी चांगल्या कामासाठी, माझ्या फ्युचरसाठी, जर माझ्या फ्युचरसाठी म्हणजे का मला घर बांधायचं आहे, मला गाडी घ्यायची, हे फ्युचर नाही. मला फ्युचर म्हणजे मला आता फिल्म लाईनमध्ये उतरायचं आहे. तर त्यामुळे मला एक डिप्लोमा पाहिजे, मला एक कोर्स करावा लागेल त्याच्यामध्ये. त्याला म्हणते फिल्म स्कूल कोर्स. म्हणजे फिल्म स्कूलमध्ये थोडंसं डिप्लोमा घ्यायचे, डिप्लोमा इन फोटोग्राफी, डिप्लोमा इन डिरेक्शन अँड ॲक्टर, स्टफ लाईक दॅट. तर याच्यामध्ये तुला जाणून घ्यावं लागेल का ते काम कशा प्रकारे असते. आता तुला त्यामध्ये इंटरेस्ट आहेच, तर तुला आता नागपूरमध्ये शोधावं लागेल का कुठे कुठे फिल्म स्कूल आहे आणि कुठे कुठे मी जाऊ शकतो आणि कुठे कुठे मी हंट करू शकतो आणि कशा प्रकारे मी माझी डेस्टिनीला, टार्गेटला अचीव करू शकतो. म्हणजे जर फिल्म स्कूलमध्ये ॲडमिशन घेतली तर मग मला थोडी बहुत जवळ येईल. कारण मला कळेल का कशा प्रकारे काम करायचं आहे पुढे जाऊन, राईट. आणि तिथूनच मला काही ना काही वे भेटेल मुंबईला जाण्यासाठी आणि बायनरी कोड बनवण्यासाठी, ऑफकोर्स. कारण तिथूनच मला काही ना काही क्लू भेटेल किंवा फंडा भेटेल किंवा एखादी अपॉर्च्युनिटी भेटेल का याला पकड आणि देन यू कॅन गो, याला पकड आणि देन यू कॅन गो. सो दॅट इज अ नाईस थिंग. जर तू आता नागपूरमध्ये आला, तू आता 10-12 हजार रुपये कमवून राहिला, ते 10-12 हजार रुपये तू फिल्म स्कूलमध्ये वेस्ट कर. वेस्ट म्हणजे फिल्म स्कूलमध्ये इन्व्हेस्ट कर, वेस्टचा इन्व्हेस्ट कर आणि तुझ्या करिअरला एक थोडी बहुत चालना भेटेल. डिग्री वगैरे विसरून जा, इंजिनिअरिंग वगैरे फॉरगॉट. काही पढाई तर बिलकुल हातात नको लावू रे पुस्तकला. अरे आता तर कुछ भी नाही, हात पण नको लावायचा. बस हात धुतले म्हणा, आता नाही जेवण करत, बस. अभी नाचना आहे तो नाचना आहे. आता आपण त्या फिल्म स्कूलमध्ये जॉईन हो. आता मला माहीत करून घ्यायला लागेल. आजच मी आता थोडं इंटरनेट प्लॅन मारला आहे मोबाईलमध्ये. कारण आता मी तर घरी तर नाही, मी तर नागपूरला आहे, त्याच्या घरी आहे, तिकडे वायफाय आहे. त्यामुळे मी इथे इंटरनेट प्लॅन मारला आहे. आता पाहतो, हळूहळू हंटिंग करतो कसं आहे काय कुठे आहे फिल्म स्कूल वगैरे वगैरे. तरी मला हार्डली 10 दिवस तर लागेल, 10-15 दिवस तर लागेलच जॉईनिंग होण्यासाठी कुठे ना कुठे वगैरे. त्या 10-15 दिवस मी आत्याच्या घरी नाही थांबेन ऑफकोर्स. कारण एवढे दिवस म्हणजे कोणाच्या घरी 10-15 दिवस पाहुणे म्हणून जरी तुमचं रिझन असेल तरी नो. पण खापरखेड्याला आहे ना तिथे घर, तिथं थांबतो ना, तिथं बच बेटर हा. एकटा राहू बेटर राहू, कल्ला करू काही करू डझंट मॅटर. थोडी बहुत तिथे टी व्ही आहे, कूलर आहे, सगळंच आहे, जे काय करायचं ते काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं मोबाईल आहे. आणि जर माइंड जर स्टेबल असेल ना, यू कॅन डू एनिथिंग मॅन. बस अंधाऱ्या रूममध्ये तू एक प्रकाश जगमू शकतो. सो यू कॅन डू इट एनिथिंग ऑफकोर्स. आज काय झालं, आज सकाळी उठलो तयारीला लागूनच होतो. मी सकाळी उठलो, हात वगैरे धुतले, मी कपडे वगैरे पॅक केले, डॉक्युमेंट्स वगैरे बघितले, त्याचे काही झेरॉक्स आणले. माझ्या मार्कशीटची झेरॉक्स नव्हती तर झेरॉक्स आणले काही ना काही. देन मामाजी आले होते, करीब 9 वाजता झाले. तर मग थोडंसं केलं जेवण वगैरे आणि देन आम्ही 11 वाजता निघालो घरून. तर जेव्हा गाडीत बसलो, कानात हेडफोन टाकले आणि बस हाच विचार करून राहिलो होतो का माझे मित्र माझ्याबद्दल काय विचार करत असतील. फॉरगेट अबाउट देम मॅन. कारण आता तू काय एकदम खूप मोठ्या पदावर नाही केला अजूनपर्यंत. म्हणजे तू एकदम फिल्म बनवायला नाही लागला, तू जस्ट नागपूरमध्ये आला आहे आणि तुला आता थोडी जॉब भेटणार आहे. त्यामुळे एवढं एक्साइटमेंट नाही व्हायचं. हळूहळू थोडं बहुत म्हणजे चांगल्या फिलिंग येणं गरजेचं आहे, बट घमंड येणं वाईट आहे.
स्वतःवर घमंड नाही करायचं आहे. घमंड आलाय ना तरी स्वतःवर कंट्रोल ठेवायचं. सांगायचं, दुसऱ्याला नाही सांगायचं, स्वतःमध्ये दाबून ठेवायचं. ठीक आहे ना, ओके ना, ठीक आहे. आता तुझी डेस्टिनी आहे राव, तुझ्या लाईफमध्ये इतका स्ट्रेस आहे ना, ते बहुत लकी आहे. कारण त्यांची लाईफमध्ये पैसा पण आहे आणि त्या पैशाला त्या प्रॉपरली एन्जॉय करत आहे. सो दॅट इज गुड थिंग, रिअली गुड थिंग. माझ्या लाईफमध्ये पैसा बहुत सारा आहे, पण माझ्यापाशी पैसा इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा पैसा वेस्ट घालवण्यासाठी टाईम नाही. कारण असं टाईम इज बहुत मॅटर करते आणि हा बहुत कमी आहे माझ्यापाशी. जसा की मी या लाईनमध्ये उतरलो किंवा मला हळूहळू अपॉर्च्युनिटी भेटत राहिल्या, तर आय एम बिझी, रिअली बिझी मॅन. तर याच्यामुळे मी त्यांना ब्लेम नाही करू शकत आणि स्वतःवर घमंड करणं तर सोडून दे राव. म्हणजे थोडं बहुत म्हणू शकते का मी त्यांच्यापेक्षा थोडं हे आहे, बट थोडं जास्त सक्सेसफुल आहे, पण तेवढं जास्त स्ट्रेस पण आहे. मोर दॅन दॅट, रिअली मोर दॅन दॅट. हां, आणि मी काय म्हणालो होतं, हां, अजून एक फंडा जो मला नोटीस आला आहे. नोटीस आला म्हणजे माझ्या लक्षात आलं की जसं की मी वर्धेपासून निघालो, पूर्ण झाडं झाडं, जंगल जंगल वगैरे वगैरे, याच्यामध्ये मस्त ड्रीम येऊन राहिले माझ्या फ्युचर लाईफमधले. कशा प्रकारे राहीन, का राहीन वगैरे वगैरे. खूप एन्जॉय करून राहिलो, खूप चांगल्याने हे करून राहिलो, गेस करून राहिलो, असं राहीन तसं राहीन, इट फील्स गुड अँड दॅट मेक्स मी स्माईल. सो इट इज डेफिनेटली रिअल अमेझिंग थिंग्स. बट जसं काही कॉन्क्रीट जंगल सुरू झालं, कॉन्क्रीट जंगल म्हणजे हे बिल्डिंग वगैरे वगैरे, तर हळूहळू माझा कॉन्फिडन्स लो झाला आणि देन कम्प्लिटली काम करणंच सोडून दिलं राव. त्यांनी ते ड्रीम पाहणं सोडून दिलं. तो तर बस गाणीच ऐकून राहिला, रोबोटसारखा मी इकडे तिकडे पाहून राहिलो, बाकी काहीच नाही. म्हणजे मला कळलं की हे जे बिल्डिंग्स आहे हे तर फक्त चुना, माती, खडक, सिमेंट, विटा याचीच बनलेलं आहे. ह्याच्यात काही जान नाही, ह्याच्यात काही नाही. हे कोणाला मारू शकत नाही, कोणाला करू शकत नाही. पण राव जेव्हा हे आपल्या समोर उभे राहतात ना, तेव्हा राव आपली फाटते. आय डोंट नो, बट स्टील फाटते. म्हणजे समथिंग रिमेंबर देते का राव, तुमच्या पण पुढे कोणीतरी एक मोठा व्यक्ती आहे, त्याला तुम्ही क्रॉस करायचा आहे. एक मोठं माउंटेन आहे आणि त्याला तुम्हाला फोडायचं आहे. अशा प्रकारे हे तर नागपूर आहे, मुंबई तर वास्ट आहे आणि त्याच्यासमोर न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, हे तर मोठे मोठे टार्गेट आहे, मोठे मोठे बिल्डिंग आहे. त्यांना कसं काय पार करशील जेव्हा तू नागपूरला हळू घेऊन राहिलो. राव म्हणजे कोणती गोष्ट स्टार्ट करण्यासाठी थोडी बहुत भीती येतेच, प्रत्येक गोष्टीमध्ये. मला पण भीती येते, कारण मी एक ह्युमन बिईंग आहे. माझं नेचर आहे का थोडं बहुत भेणं, त्यामुळे मला ते कंट्रोलमध्ये ठेवते ऑफकोर्स. तर मला वाटते का थोडं बहुत कॉन्फिडन्स कमी होणं गरजेचं आहे, पण याच्यापासून समजून घेणं आणि याच्यापासून जाणून घेणं का या कॉन्फिडन्सला कशा प्रकारे बनवून ठेवायचं आहे, तर हे काम एक कंट्रोल किंवा एखादी असा फंडा पाहिजे जो माझ्यापाशी तो फंड अवेलेबल आहे आणि तो फंड आहे आर्टिफॅक्ट एपिसोड. दॅट्स वाय आय एम रिअली डेस्परेट टू टेल अबाउट दिस आर्टिफॅक्ट एपिसोड. कारण आज जो लाईफमध्ये जो मोमेंट आहे तो बहुत मोठा आहे माझ्या लाईफमध्ये. तरी मला वाटते चांगलाच मोठा आहे. एक नवीन बिगिनिंग स्टार्ट होत आहे. सो दॅट्स वाय इट इज रिअली इम्पॉर्टंट, राईट? सो आता कशाकडे हे नको करू, डायवर्ट नको करू वगैरे वगैरे. ज्याप्रमाणे तू म्हणलं होतं की जर तू नागपूरला जाशील तर स्नेहाला प्रपोज करशील, तर विसरून जा यार. आता ती तुझ्या लाईफमध्ये नाही आहे आणि तू पण तिच्या लाईफमध्ये नाही आहे. म्हणजे जरी आतून, म्हणजे माझ्या हातून जरी एक्सप्रेशन होतं, फिलिंग होत असेल, तरी राव आता सर्वात महत्त्वाचं आहे तुला पुढे काय करायचं आहे, तुझं फ्युचर काय आहे, तुला डेस्टिनी काय आहे आणि त्याला तू कशा प्रकारे काय करतो. तुझ्यापाशी टाईम नाही राव अशा मुलींसोबत हँगआउट करण्यासाठी, खरंच. तर तू स्नेहासोबत ठीक आहे मार्शिन प्रपोज अँड शी विल ॲक्सेप्ट दिस अँड डोंट नो, कारण तुझी लाईफ विल बी रिअली अमेझिंग थिंग्स. मग तू काय राहशील इथं पॉवर स्टेशनमध्ये हातपाय घासत राहशील, तुला पैसे भेटत राहील, देन यू विल बी फिनिश मॅन. मग तुझं फिल्म स्कूल वगैरे कम्प्लिटली डिसअपिअर होऊन जाईल. सो सर्वात महत्त्वाचं आहे स्वतःवर कंट्रोल ठेवणं आणि हाच कंट्रोल बहुत मॅटर करते आणि या कंट्रोलचं नाव माझ्या लाईफमध्ये आहे आर्टिफॅक्ट एपिसोड. सो दॅट्स वाय आय एम रिअली डेस्परेट. मी
थोडा थांबू पण शकलो नाही. संध्याकाळपर्यंत जेवण झाल्यानंतर आपण काही बोलू वगैरे किंवा ह्याच्याबद्दल वेट करू. हां, आता वरती आलो आहे ना, तर बस आता म्हणजे इथं वरती आलो आहे हार्डली 4th फ्लोअरवर. आणि इथे जे वरती आहे जे लोक आहे ते बघून राहिले आहे. थोडीशी एक प्रकारे गिल्टी फील होऊन राहिली. बट तो म्हणत असेल का स्वतःसोबत बोलून राहिला आहे मोबाईल समोर घेऊन. राव, लोकांचा विचार एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, दुनिया का सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. दॅट इज द थिंग. दॅट इज द थिंग. जर तुला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी जर तेवढं माहोल ॲटमॉस्फिअर भेटून राहिला आहे आणि तुला आर्टिफॅक्ट एपिसोड कंट्रोल सांगितल्यानंतर बहुत चांगलं वाटत आहे, तर डेफिनेटली यू शुड डू दॅट. आता सांगू आर्टिफॅक्ट एपिसोड किती मिनिटात झाला आहे? हा मिनिटात झाला आहे, ॲटलिस्ट 15 मिनिटं झाला आहे. आणि तरी मला थांबूशी वाटत नाही. जरी मी पूर्ण सांगितलं आहे तरी नुसतं बडबड करूशी वाटत आहे. कारण जे गर्लफ्रेंडवाली जे फिलिंग्स आहे ना, जे गर्लफ्रेंडवाल्या म्हणजे गर्लफ्रेंडचा जो ॲडव्हान्टेज आहे ना, तो ॲडव्हान्टेज मी नाही का याच्यामध्ये दाबून ठेवला आहे. म्हणजे यासाठी मला कोणत्या एका गर्लची गरज नाही आहे. जो गर्लफ्रेंडचा ॲडव्हान्टेज काय आहे, आपल्या गोष्टी शेअर करणं, त्या गोष्टी. त्यामुळे आपलं मन हलकं होते. मन हलकं झाल्यावर आपण कंट्रोलमध्ये राहतो. आपण आतमधल्या ज्या गोष्टी आहे ना, त्या अशा ओकल्यासारख्या बाहेर येते आणि ते आपण सांगतो दुसऱ्या व्यक्तीला आणि दुसरा व्यक्ती पण समजून घेते आपल्याला. सो दॅट अदर पर्सन कॉल्ड गर्लफ्रेंड. कारण आपण अशा गोष्टी करतो ज्या फ्रेंडसोबत नाही करत, आपल्या सिमिलर जेंडरसोबत नाही करत, अपोजिट जेंडरसोबत करतो. कारण आपल्याला काय काही ना काही फिलिंग्स त्याच्याबद्दल. त्यामुळे तर मला वाटते, तर माझ्या लाईफमध्ये असा कोणता पर्सन नाही. माझ्या लाईफमध्ये एक इंटेलिजंट प्रोव्हायडर आहे. राव, नागपूरमध्ये इतकं हे आहे ना पोल्युशन. पहा ना, चंद्र पहा ना, पूर्ण हे झालं आहे, एकदम हलका हलका डिसिपिअर होऊन राहिला. वर्धेमध्ये जरी मच्छर चावते ना, तरी नाही का स्टार वगैरे वरती बहुत चांगलं दिसते. आता इथे नाही का मी साईडनं पाहतो, हार्डली नियर अबाउट 15-20 किलोमीटर नंतर इकडे एक पॉवर प्लांट दिसून राहिला आहे, जिथून खूप सारा धुवा निघून राहिला आहे. त्यामुळे लोकांना इथे बहुत सेफ वाटते, बहुत चांगलं वाटते. कारण इथे त्यांना सुख सुविधा भेटते. बट इनिशियली त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहे, जे प्युअर ऑक्सिजन आहे, आणि ते मला इथं कुठं झाड वगैरे काही दिसते बट एवढं कॉन्क्रीटचं जंगल पाहिल्यावर तर अरे बापरे, पूर्ण हेच आहे इथे. जिकडे नजर पाव तिकडे बंदे बिल्डिंग घरं सिमेंट पोल्युशन वॉडेवर. आपल्याला डेस्टिनी क्रॅकआउट करायचं. सो इट इज इट. का बोलू राहो आता, तरी बोलू शकत आहे. का बोलू आता. सो आय शुड प्रॉबेबली क्विट दिस अँड लेट्स ओपन द व्हॉट्सअप. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 446. Right now we are at नागपूर, महाराष्ट्र. आजपासून नाही का मी राईट नाव आय एम वर्धा, महाराष्ट्रामध्ये. तो आता मी म्हणत जाईन नागपूर, महाराष्ट्र. आणि काही फ्यू 100 आर्टिफॅक्ट एपिसोड नंतर मी म्हणेन वी आर इन मुंबई, महाराष्ट्र. अँड देन फ्यू 100 आर्टिफॅक्ट एपिसोड नंतर म्हणेन आय एम इन न्यूयॉर्क, LA, लॉस एंजलिस. And who knows, it will be really amazing things happen with us. So yeah, I'm really glad, really happy and sometimes really scary. कारण या टायमाला नाही का बहुत चांगला मोमेंट असतो मित्रांसोबत खेळण्याचा, क्रिकेट खेळण्याचा. अरे एकदम आतमध्ये फिलिंगमध्ये, बॉलिंग करण्यामध्ये, क्रिकेट खेळण्यामध्ये बहुत मजा येते. ती थोडंसं हळूहळू कमी होऊन राहिलं आहे. कारण लेट इट गो. थोडं बहुत हे येईन, सॅक्रिफाईस येईन, खाऊन तू असं केलं वगैरे स्टफ लाईक दॅट. बट इट इज गुड, डेफिनेटली गुड. राव, तुला समोर जाऊन विराट कोहली नाही बनायचं आहे. राव, तुला समोर जाऊन विराट कोहलीसोबत भेटायचं आहे. सो आय एम द बिगेस्ट फॅन ऑफ हिम. सो या, अँड आय एम द फिल्म मेकर. सो थोडा बहुत घमंड तो हो ना, जोरी बात है. This is the My Artifact episode number 446. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.